सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology Part 1 for semi-English medium students. Lesson number 3, Chemical Reactions and Equations. This is third and last video of this lesson. Dear students, in this video we are going to learn factors affecting the rate of a chemical reaction, oxidation and reduction, redox reaction. Then we are going to learn corrosion, and then after that, in last of this video, we will learn rancidity. Let us see factors affecting the role of a chemical reaction. The first factor is nature of the reactant. Now we see one example of the reaction. Let us see the reaction of metals aluminium and zinc with dilute hydrochloric acid. आता रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक हे कोणकोणते? त्याचा पहिला घटक आहे नेचर ऑफ द रिएक्टंट. रिएक्टंटचं स्वरूप. तर याच्यामध्ये एक रिएक्शन आपण पाहूया. ॲल्युमिनियम आणि झिंक हे जे मेटल्स आहेत यांची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन होताना काय घडतं? लेट अस सी द रिएक्शन ऑफ द मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट hydrochloric acid. On reaction of both aluminium and zinc with dilute hydrochloric acid, H2 gas is liberated and water soluble salts of these metals are formed. However, the reaction of aluminium metal takes place faster as compared to zinc metal. आता ह्या रिएक्शन मध्ये ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन झाल्यानंतर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि सोल्युबल सॉल्ट, वॉटर सोल्युबल सॉल्ट्स तयार होतात. त्याचप्रमाणे झिंक बरोबर सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन होऊन हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि वॉटर सोल्युबल सॉल्ट्स तयार होतात. परंतु या रिएक्शन मधला फरक म्हणजे the reaction of aluminium metal takes place faster as compared to zinc metal. Aluminium आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया ही झिंक मेटल आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची जी रासायनिक अभिक्रिया होते त्याच्यापेक्षा फास्ट होते, वेग जास्त असतो. Why? The nature of the metal is responsible for this difference. हा फरक काय आहे? रिएक्टंटच्या नेचर मुळे आहे. ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियम हा झिंक पेक्षा जास्त रिएक्टिव्ह असल्यामुळे ॲल्युमिनियम आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्यातील अभिक्रियेचा वेग किंवा यांच्यातील अभिक्रियेचा रेट म्हणजे दर हा झिंक आणि हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणाऱ्या अभिक्रियेच्या दरापेक्षा जास्त आहे. Aluminium is more reactive than zinc. Therefore, the rate of reaction of aluminium with hydrochloric acid is higher than that of zinc. Nature or reactivity of reactants influences the rate of a chemical reaction. म्हणजे केमिकल रिएक्शन वर रिएक्टंटचं नेचर कसं आहे किंवा त्याची रिएक्टिव्हिटी किती आहे या गोष्टींचा परिणाम होतो. We are going to learn more about the reactivity of metals in chapter on metallurgy. Metallurgy हे जे आपण प्रकरण शिकणार आहोत त्याच्यात मेटलची रिएक्टिव्हिटी बद्दल डिटेल्स मध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर आपण पहिला फॅक्टर बघितला नेचर ऑफ द रिएक्टर.
Second factor affecting the rate of the chemical reaction is size. For this, we have to do one activity here. For this activity, the apparatus are two test tubes, balance, measuring cylinder. Chemicals are pieces of Shahabadi tiles and powder of Shahabad tile. आता याच्याकडे लक्ष द्या बघा, केमिकल्स मध्ये जी शहाबाद टाइल्स घेतलेले, म्हणजे शहाबादी फरशी घेतलेली, एका टेस्ट ट्यूब मध्ये शहाबादी फरशीचे तुकडे घेतलेले आहेत आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये शहाबादी फरशीचे पावडर केलेली, बारीक पावडर केलेली बघा, आणि डायल्यूट HCl. These are the chemicals for this activity. Then procedure: take pieces of the powder of Shahabad tiles in equal weight in two test tubes. Add 10 ml dilute HCl, HCl in each of the test tube. बघा या दोन टेस्ट ट्यूब आपण घेतल्या, त्याच्यामध्ये सारख्या वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे एका टेस्ट ट्यूब मध्ये आणि शहाबादी फरशीची पावडर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेऊन त्याच्यामध्ये 10 ml डायल्यूट HCl टाकलेले आहे टेस्ट ट्यूब्स मध्ये. ऑब्झर्व वेदर इफरवन्सेस ऑफ CO2 is formed at a faster or slower speed. आता काय ऑब्झर्व करायचंय, तर शहाबादी फरशी आणि डायल्यूट HCl यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन CO2 लिबरेट होतो याच्यामध्ये, पण कुठल्या टेस्ट ट्यूब मधून फास्ट जलद गतीने CO2 लिबरेट होतो हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. You must have found in the above activity that CO2 effervescence is formed slowly with the pieces of Shahabad tiles while at a faster speed with the powder. पावडर ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे त्या टेस्ट ट्यूब मधून CO2 हा जलद गतीने बाहेर पडतो असं आपल्याला दिसून येतं. याच्यावरून काय लक्षात येतं, the above observation indicates that the rate of the reaction depends upon the size of the particles of the reactant taking part in the reaction. Smaller the size of the reactant particles, higher the rate of the reactions. म्हणजे या ऍक्टिव्हिटी मधून आपलं काय लक्षात येतं, काय इंडिकेट करतो आपण, की जर रिएक्शन मध्ये भाग घेणाऱ्या रिएक्टन्सच्या पार्टिकलची साईज कमी असेल, लहान असेल, तर रिएक्शनचा रेट हा जास्त असतो. थर्ड फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स. फॉर दिस फॅक्टर consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with calcium carbonate powder. आता या फॅक्टर साठी आपण ही एक रिएक्शन विचारात घेऊ. हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट घ्यायचा आणि कॉन्सन्ट्रेटेड दोन वेगवेगळे यांची कॅल्शियम कार्बोनेट बरोबर होणारी अभिक्रिया आपण विचारात घ्यायची आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड react slowly with calcium carbonate and thereby CaCO3 means calcium carbonate disappears slowly and CO2 also liberate slowly. आता dilute acid ची calcium carbonate बरोबर रिएक्शन केल्यावर हळूहळू ते CaCO3 slowly disappear होतं आणि CO2 सुद्धा slowly liberate होतो. पण जर त्याच्याऐवजी कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण घेतलं आणि त्याची रिएक्शन कॅल्शियम कार्बोनेट बरोबर केली, तर ही रिएक्शन फास्ट होते आणि CaCO3 सुद्धा फास्टली डिसअपियर होतो, CO2 पण फास्ट लिबरेट होतो. ऑन द अदर हँड, रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक्स प्लेस रॅपिडली and CaCO3 disappears fast. It means that concentrated acid reacts faster than dilute acid. म्हणजे सहंत हायड्रोक्लोरिक ऍसिड हे जास्त फास्ट रिॲक्ट होतं आणि विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड हे किंवा विरल ऍसिड हे स्लोली रिॲक्ट होतं. Concentrated acid reacts faster than dilute acid, which means that
rate of a reaction is proportional to the concentration of reactants. म्हणजे रिएक्टन्स जेवढे कॉन्सन्ट्रेटेड असतील तेवढी रिएक्शन ही फास्ट होणार. रिएक्टन्स जेवढे डायल्यूट असतील जास्त तेवढी रिएक्शन ही स्लो होणार. नेक्स्ट फॅक्टर इज टेम्परेचर of the reaction. While studying decomposition reaction, you have carried out decomposition of limestone. आपण डिकम्पोजिशन रिएक्शन शिकलो, त्याच्यामध्ये आपण लाइमस्टोनचं डिकम्पोजिशन पाहिलं. इन दिस ऍक्टिव्हिटी द लाइम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाइमस्टोन. या रिएक्शन मध्ये आपलं असं लक्षात आलं की जोपर्यंत लाइमस्टोनला आपण हीट प्रोव्हाइड केली नाही तोपर्यंत लाईम वॉटर ही मिल्की झाले नाही, चुन्याची निवडी ही दुधी झाली नाही, बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे जोपर्यंत आपण लाइमस्टोनला हीट प्रोव्हाइड केली नाही तोपर्यंत रिएक्शनचा रेट हा झिरो होता. फ्रॉम दिस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ द रिएक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. म्हणजे तापमान जर वाढलं तर रिएक्शनचा रेट वाढतो असं आपलं लक्षात येतं. नेक्स्ट फॅक्टर अफेक्टिंग टू द केमिकल रिएक्शन्स आर catalyst. Now look at this reaction. On heating, potassium chlorate decomposes. आता ह्या पोटॅशियम क्लोरेटला उष्णता दिल्यामुळे डिकम्पोज होतो. So, but this reaction, the rate of this reaction is not increases due to reducing the particle size nor by increasing the reaction temperature. जर या रिएक्शनचं टेम्परेचर वाढवलं तर मग तरी सुद्धा या रिएक्शनचा रेट वाढत नाही किंवा पोटॅशियम क्लोरेटचे पार्टिकलची साईज कमी केली तरी सुद्धा या रिएक्शनचा रेट वाढत नाही. सो however, potassium chlorate decomposes rapidly in presence of manganese dioxide to liberate O2 gas. पण समजा जर या पोटॅशियम क्लोरेटच्या सोबत जर मॅग्नीज डायऑक्साईड टाकलं किंवा मिक्स केलं याच्यामध्ये तर मग मात्र आणि नंतर टेम्परेचर दिलं तर मग मात्र या रिएक्शनचा रेट वाढतो. आणि ही रिएक्शन होत असताना या मॅग्नीज डायऑक्साइड मध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणून असा पदार्थ द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस, ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेच्या दरात फरक पडतो आणि मात्र त्या पदार्थामध्ये कोणताही बदल होत नाही. नो केमिकल चेंजेस टेक्स प्लेस इन MnO2 in this reaction. The decomposition of hydrogen peroxide into water and oxygen takes place slowly at room temperature. आता हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन आपण पाहिले. हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन होऊन वॉटर आणि ऑक्सिजन हे तयार होतात या अभिक्रियेमध्ये, परंतु रूम टेम्परेचरला ही प्रक्रिया स्लो होते. However, the same reaction occurs at a fast rate on adding manganese dioxide powder in it. It means that in this reaction also manganese dioxide plays the role of catalyst. Now learn about oxidation and reduction reaction. Many types of substances give reactions called oxidation and reduction. असे अनेक पदार्थ असतात की जे ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिएक्शन देतात. लेट अस लर्न मोर अबाउट these reactions. First,
What is oxidation reaction? The chemical reaction in which a reactant combines with oxygen. The chemical reaction in which a reactant combines with oxygen. अशा रिॲक्शन्स की ज्याच्यामध्ये रिॲक्टंट हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो. फॉर एक्झाम्पल बघा, ही रिॲक्शन आहे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. मॅग्नेशियम हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झालेला आहे, म्हणून ही रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन or loses hydrogen from the product or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. तर मग ऑक्सिडेशन रिॲक्शन कशाला म्हणायचं? जर रिॲक्टंट बरोबर ऑक्सिजन कंबाईन होत असेल किंवा रिॲक्टंट मधून हायड्रोजन बाहेर पडत असेल. आता ही 22 नंबरची रिॲक्शन बघा, MgH2 याच्यामधून हा रिॲक्टंट आहे MgH2, त्याच्यामधून हायड्रोजन बाहेर पडलेला आहे. नंतर ही एक रिॲक्शन बघा, इथेन पासून इथिन तयार झालेलं आहे. या 23 नंबरच्या रिॲक्शन मध्ये CH3 बघा, इथेन मध्ये किती हायड्रोजन आहेत? हे 3 आणि हे 3 असे 6 हायड्रोजन आहेत. देर आर 6 नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन इथेन. आणि इथेन पासून इथिन तयार होताना आता इथे किती हायड्रोजन राहिले? 4 हायड्रोजन राहिलेत. म्हणजे इथेन मधून 2 हायड्रोजन बाहेर पडल्यानंतर इथिन तयार झालेलं आहे, म्हणजे ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. सो द केमिकल रिॲक्शन इन विच a reactant combines with oxygen or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. In reaction 20 and 21 a reactant combines with oxygen. बघा, या दोन रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे. इथं कार्बन बरोबर ऑक्सिजन कंबाईन होऊन CO2 तयार झालेला आहे, म्हणून हे ऑक्सिडेशन झालेलं आहे. आणि हायड्रोजन गॅस इज रिमूव्ड फ्रॉम रिॲक्टंट. कशामध्ये? 22 आणि 23 मधून हायड्रोजन बाहेर पडलेला आहे. ऑल दीज आर examples of oxidation reaction. Let us see what is oxidizing agent. Some oxidation reactions are brought about by use of specific chemical substances. For example, ethyl alcohol oxidize in the presence of potassium dichromate and sulfuric acid, and acetic acid is formed. Here, potassium dichromate K2Cr2O7 and sulfuric acid plays an important role for oxidation of ethyl alcohol. They provide oxygen to ethyl alcohol and acetic acid is formed. So this K2Cr2O7 means potassium dichromate and sulfuric acid is oxidizing agent in this reaction. So in this reaction, acidic potassium dichromate makes oxygen available for the oxidation of reactant ethyl alcohol. आता या रिॲक्शन मध्ये काय केलेलं आहे? या पोटॅशियम डायक्रोमेटने इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेला आहे. असे जे पदार्थ असतात त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. सच केमिकल सबस्टन्सेस which bring about an oxidation reaction by making oxygen available for are called oxidant or oxidizing agent. Reduction reaction. Now look at this reaction. In this reaction, vegetable oil combines with hydrogen in the presence of nickel catalyst at the temperature 60 degree and vanaspati ghee is formed. In this reaction, this reactant vegetable oil gain hydrogen. So this reaction is
reduction reaction. Why this reaction is reduction reaction? In this reaction, vegetable oil gain hydrogen. Vegetable oil is reactant and this reactant gain hydrogen. So this reaction is reduction reaction. Then what is the definition of reduction reaction? The chemical reaction in which reactants gain hydrogen are called reduction reaction. The chemical reaction in which reactants gain hydrogen are called reduction reaction. Similarly, the reaction in which a reactant loses oxygen to form the product is also called reduction reaction. आता रिडक्शन रिॲक्शन कशाला म्हणायचं? नेमकी ही रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या कम्प्लिटली उलट आहे बघा. याच्यामध्ये रिॲक्टंट बरोबर हायड्रोजन रिॲक्ट होतो. रिॲक्टंट बरोबर हायड्रोजन रिॲक्ट होतो, त्याला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन. किंवा रिॲक्टंट मधून ऑक्सिजन बाहेर पडत असेल अशा प्रकारच्या रिॲक्शनला सुद्धा रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतात. द सबस्टन्स दॅट ब्रिंग अबाउट रिडक्शन इज कॉल्ड ए रिडक्टंट और ए रिड्यूसिंग एजंट. रिड्यूसिंग एजंट किंवा रिडक्टंट कसं कोणाला म्हणायचं की जो पदार्थ जो सबस्टन्स रिडक्शन ची क्रिया घडवून आणतो त्याला काय म्हणायचं? रिडक्टंट म्हणायचं किंवा रिड्यूसिंग एजंट असं म्हणायचं. नाउ लुक ॲट दिस reaction. Copper oxide plus hydrogen gives copper plus H2O. In this reaction, copper oxide gain hydrogen. So, and the combines each other and copper and water is formed. Here copper oxide is oxidant because oxidation of hydrogen is done due to copper oxide. याच्यामध्ये या हायड्रोजनचं ऑक्सिडेशन कॉपर ऑक्साईड करतं आणि कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन हायड्रोजन करतो. म्हणून हायड्रोजन रिडक्टंट आहे आणि कॉपर ऑक्साईड ऑक्सिडंट आहे. लेट अस सी अबाउट रेडॉक्स रिएक्शन. Look at this reaction. Copper oxide combines with hydrogen and copper and water is formed. When hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish colored layer of copper is formed. In this reaction, the question is, which is reductant in this reaction? Which is reductant in this reaction? Just we see that this hydrogen is reductant in this reaction. And which reactant has undergone reduction? Copper oxide reactant has undergone reduction. In this reaction, an oxygen atom goes away from copper oxide. In this reaction, oxygen atom goes away from copper oxide, which means that reduction of copper oxide takes place. आता या रिएक्शन मध्ये आता आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत. तर कॉपर ऑक्साईड मधून हा ऑक्सिजन बाहेर पडतो म्हणजे काय झालं, या ठिकाणी कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालेलं आहे. व्हेअरएज हायड्रोजन मॉलिक्यूल takes up oxygen atom and water is formed, meaning oxidation of hydrogen takes place. याच्यामध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन हा ऑक्सिजन स्वीकारतो, या हायड्रोजनची ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होते म्हणजे या हायड्रोजनचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन and reduction. Thus, oxidation and reduction reaction occurs simultaneously. म्हणजे या रिएक्शन मध्ये
ऑक्सिडेशन पण झालेलं आहे आणि रिडक्शन पण झालेलं आहे. ऑक्सिडेशन कोणाचं झालेलं आहे? हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालेलं आहे. या दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली झालेले आहेत. म्हणून अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन्स असतात की ज्या रिॲक्शन्स मध्ये ऍट ए टाइम और किंवा सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन होते, अशा रिॲक्शन्सला रेडॉक्स रिॲक्शन्स असं म्हणतात. Thus, reductant is oxidized by oxidant and oxidant is reduced by the reductant. Due to these characteristics of reduction and oxidation reaction, a single term redox reaction is used in place of the two terms. म्हणजे ह्या दोन टर्मच्या ऐवजी रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन टर्मच्या ऐवजी या ठिकाणी एकच टर्म वापरतात आणि ती म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन. सो रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. लेट अस सी द कन्सेप्ट करोजन. करोजन म्हणजे क्षरण. थोडक्यात आपण त्याला गंज चढणे असं म्हणतो. जे गंज चढणे त्यालाच काय म्हणतो आपण? म्हटलेलं आहे आपण करोजन असं म्हणतो. फॉर अंडरस्टँड दिस कन्सेप्ट one activity is essential for this. So for this activity apparatus are 4 test tubes. Look at this picture or diagram. Here are these 4 test tubes, 1 2 3 and 4. 4 small iron nails. Look at these iron nails. हे 4 लहान खिळे घेतलेले आहेत. या 4 टेस्ट ट्यूब. Then rubber cork. This is rubber cork and chemicals are anhydrous calcium chloride. This is anhydrous calcium chloride. Anhydrous calcium chloride means water is not present in calcium chloride. No any molecules of water are present in that substance, means anhydrous. So this calcium chloride which we use for this activity is anhydrous. Anhydrous calcium chloride oil. This is oil layer on the water. Oil, boiled water. This is boiled water. Then now we see procedure. Place 4 test tubes on a test tube stand. हे टेस्ट ट्यूब स्टँड आहे. ते 4 टेस्ट ट्यूब स्टँड मध्ये ठेवलेले आहेत. टेक सम बॉइल्ड वॉटर इन 1 टेस्ट ट्यूब अँड पुट अन ऑइल लेयर ऑन इट. सुरुवातीला काय करायचंय? या पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये बॉइल्ड वॉटर घ्यायचंय. उकळलेलं पाणी घेऊन त्याच्यावर तेल टाकायचं. थोडं तेलाचा थर द्यायचा आहे. Take some salt water in the second test tube. या दुसऱ्या सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये साल्ट वॉटर घ्यायचंय. मिठाचं पाणी. लेट देअर बी ओनली एअर इन द थर्ड टेस्ट ट्यूब. ही एम्प्टी आहे बघा. ही थर्ड टेस्ट ट्यूब फक्त हवा आहे याच्यामध्ये. टेक सम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड इन द फोर्थ टेस्ट ट्यूब. चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड आहे. प्लेस ए स्मॉल आयर्न नेल इन एव्हरी टेस्ट ट्यूब. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये एक स्मॉल लहान खिळा हा ठेवलेला आहे. क्लोज द फोर्थ टेस्ट ट्यूब विथ ए रबर कॉर्क. या रबर कॉर्कने या टेस्ट ट्यूबचं म्हणजे या चौथ्या टेस्ट ट्यूबचं तोंड बंद केलं. Let all 4 test tubes remain and attend for a few days. आता 4ही परीक्षा नळ्या काही दिवस याच अवस्थेत ठेवून द्यायच्या आहेत. Observe all the 4 test tubes after a few days. या ज्या 4 टेस्ट ट्यूबची ऍक्टिव्हिटी आपण जस्ट जी आपण ऍक्टिव्हिटी पाहत आहोत त्याच्यामधील 4ही
टेस्ट ट्यूबचं काही दिवसानंतर निरीक्षण करा. व्हॉट डिड यू फाइंड? विच टेस्ट ट्यूब्स हॅड द नेल ॲज बिफोर? अगोदर जसे नेल होते तसेच कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये नेल तसेच राहिले? बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. रस्टिंग ही जी प्रक्रिया आहे म्हणजे गंजणे ही जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी हवा आणि पाणी या दोघांचीही गरज असते. द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ साल्ट. क्षारांच्या उपस्थितीमध्ये ही रस्टिंगची प्रोसेस ही जास्त फास्ट होते. हॅव यू सीन द इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिॲक्शन इन युअर एव्हरीडे लाईफ? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रेडॉक्स रिॲक्शन अनुभवतो का? Yes, the new vehicle look shiny. On the contrary, old vehicles look dull. आता नवीन वाहन असेल आपल्याकडे तर ते चकाकतं. नवीन बाईक घेतली समजा तिची शायनिंग आपल्याला दिसून येते, पण जुनी झाल्यावर मात्र शायनिंग कमी होते, डल होते. A certain type of reddish colored solid layer collects on their metallic surface. त्या व्हेकलच्या जो मेटॅलिक सरफेस असेल, धातूचा जो पृष्ठभाग असेल त्याच्यावर रॅडिश कलरची लेअर आपल्याला दिसायला लागते. दिस लेअर इज कॉल्ड रस्ट. इट्स केमिकल फॉर्म्युला इज Fe2O3H2O. Fe2O3H2O असं त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे. The rust on iron does not form by simple reaction of oxygen with iron surface. Iron surface म्हणजे आयर्न हे आयर्न ऑक्साईड तयार झालेलं आहे बघा. हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड असं याला आपण म्हणू शकतो. Fe2O3H2O याचं केमिकल नेम काय म्हणणार आपण? हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड. आता हे आयर्न ऑक्साईड आता ऑक्सिडेशन आपण पाहिलं की एलिमेंट बरोबर ऑक्सिजनची रिॲक्शन झाली त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. परंतु ही प्रक्रिया ही सामान्य प्रक्रिया नाही. तर द रस्ट इज फॉर्म्ड बाय अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. द रस्ट इज फॉर्म्ड बाय इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. डिफरंट रिजन ऑन द सरफेस ऑफ आयर्न बिकम एनोड अँड कॅथोड. जे लोखंडाचे जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यापैकी काही भाग हे एनोड होतात तर काही भाग हे कॅथोड होतात. मग त्याच्या स्टेप्स कशा आहेत ऑक्सिडेशनच्या? फेरस ऑक्साईड तयार होण्याच्या म्हणजेच गंज तयार होण्याच्या कशा स्टेप्स आहेत बघा. पहिल्या स्टेप मध्ये Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2+ इन एनोड रिजन. एनोड रिजन मध्ये सुरुवातीला Feचं ऑक्सिडेशन होतं आणि Fe2+ आयन तयार होतात. लक्षात घ्या. ते Fe इज म्हणजे फेरस इज ऑक्सिडाइज टू Fe2+ इन एनोड रिजन. ते काय झालं? पहिल्या स्टेप मध्ये लोखंडाचं ऑक्सिडेशन झालं आणि Fe2+ आयन्स तयार झाले. देन म्हणजे ती रिॲक्शन कशी झाली? आता इथं Fe सॉलिड गिव्स Fe2 aqueous plus 2 इलेक्ट्रॉन्स. जे याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले फेरस मधून आणि म्हणून तो 2+ Fe2+ आयन्स तयार झालेत. लक्षात घ्या. सो इन सेकंड स्टेप O2 इज रिड्यूस्ड टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. कॅथोड रिजन मध्ये जो कॅथोड रिजन वर जो ऑक्सिजन असेल त्याचं रिडक्शन होतं म्हणजे हायड्रोजनची रिॲक्शन होते ऑक्सिजन बरोबर आणि पाणी तयार होतं. सो O2 + 4H + 4 इलेक्ट्रॉन्स इथं 4 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले गिव्स 2H2 म्हणजे अशा प्रकारे पाणी तयार झालेले. म्हणजे एनोड रिजन वर Fe ॲटम पासून Fe आयन्स तयार झाले आणि कॅथोड रिजन वर ऑक्सिजनचं रिडक्शन होऊन पाणी तयार झालं. When Fe2+ ions migrate toward
migrate from anode region, they react with water and further get oxidized to form Fe3 plus ion. नंतर हे Fe2 आयन्स हे पाण्याकडे वॉटर Fe2 प्लस आयन्स मायग्रेट टू एनोड रिजन कडे मायग्रेट होऊन या पाण्याबरोबर रिॲक्ट होतात आणि पुन्हा Fe2 आयनचं ऑक्सिडेशन होऊन Fe3 प्लस आयन तयार होतो. ए रेडिश कलर्ड हायड्रेट ऑक्साइड आणि हायड्रेटेड ऑक्साइड तयार होतं. ए रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म फ्रॉम Fe3 प्लस आयन आणि या Fe3 प्लस आयन पासून फेरस हायड्रेटेड ऑक्साइड म्हणजेच रस्ट तयार होते. इट इज कॉल्ड रस्ट. इट कलेक्ट ऑन द सरफेस. सो दिस इज द रिएक्शन. Fe3 प्लस aqueous state plus 4H2O gives Fe2O3 H2O plus 6H hydrogen, 6 hydrogen. Ferrous हायड्रेटेड फेरस ऑक्साइड हे अशा पद्धतीने तयार झाले म्हणून गंज अशा पद्धतीने तयार होतो हे आपलं लक्षात आलं असेल. ड्यू टू व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ atmosphere, oxidation of metal takes place, consequently resulting in their damage. This is called corrosion. वातावरणातील विविध घटकांमुळे जे धातूंचं ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिडेशन होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची झीज होते. यालाच करोजन असं म्हणतात. आयर्न रस्ट अँड ए रॅडिश कलर्ड लेअर इज कलेक्टेड ऑन इट. एक लाल म्हणजे रॅडिश कलरची लेअर त्याच्यावर साचते त्या धातूवर. दिस इज करोजन ऑफ आयर्न. लोखंडावर जी रॅडिश कलरचा थर तयार होतो त्यालाच काय म्हटलं जातं, करोजन ऑफ आयर्न असं म्हणतात. करोजन इज ए व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. ही खूप गंभीर समस्या आहे. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट इट in the next chapter. Next and last concept of this lesson is rancidity. When we use old leftover cooking oil for making foodstuff, आपल्या घरातील अन्न पदार्थ बनवण्यासाठी ज्यावेळेस आपण जुनं शिल्लक राहिलेलं खूप दिवसापासून शिल्लक राहिलेलं तेल वापरतो, इट इज फाउंड टू हॅव फाऊल ओडर कॉल्ड रॅन्सिडिटी. अशा तेलाला फाऊल ओडर म्हणजे खवट वास येतो, खराब वास येतो, त्याला रॅन्सिडिटी असं म्हणतात. मराठीत त्याला खवटपणा असं म्हणतात. When we use old leftover cooking oil for making foodstuff, it is found to have foul odor called rancidity. If food is cooked in such oil, its state also changes. Its taste also changes. If food is cooked in such oil, its taste also changes. जर अन्न किंवा खाद्यपदार्थ अशा तेलात शिजवले किंवा वापरलं हे तेल तर त्यांची चव बदलते. When oil or ghee is left aside for a long time or fried food is left aside for a long time, it undergoes air oxidation and become rancid. तर जर तळलेले पदार्थ बऱ्याच दिवस तसेच राहिले तर त्या पदार्थांचं हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन होतं आणि ते रॅन्सिड होतं. रॅन्सिडिटी in the foodstuff cooked in oil or ghee is prevented by using antioxidant. म्हणजे मग हे जे अन्न पदार्थ आहेत हे रॅन्सिड होऊ नयेत याच्यासाठी अँटीऑक्सिडंट वापरला जातो. कारण रॅन्सिड कशामुळे होतं, ऑक्सिजनमुळे होतं, म्हणून अँटीऑक्सिडंट वापरले जातात. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूडस्टफ can also be slowed down by storing it in airtight container. जर हे असे अन्न पदार्थ जर एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवले तर ऑक्सिडेशनची प्रक्रिया ही मंदावू शकते. सो स्टुडंट्स, इन दिस वे दिस
Lesson is over. Thank you.